Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 24 of the chapter Financial Planning. As you know, this is part of video lecture series about SSC Mathematics. Again and again, I will appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Now we will continue with this lecture number 24. We will start solving this problem set 4B. Problem set 4B. This we will start solving. I think first things are very simple. You can answer those things very easily. For example, see, there are now find the correct alternatives from the following questions. If the face value of the share is rupees 100 and market value is rupees 75, then which of the following statement is correct? Here, see, face value is greater than market value. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण discount. The share is at discount of rupees 25. So answer for 1 is B. Share is at a discount of rupees 25. So for 1 answer is B. Now next thing is, what is the amount of dividend received per share of the face value rupees 10 and dividend declared 50%. See, you know that dividend is declared on the face value only. तर फेस व्हॅल्यू 10 आहे, मग त्याच्यावर 50% डिव्हिडंड म्हणजे ते रुपीज किती असणार? 50% 10च्या म्हणजे 5 झालं. 50% म्हणजे निम्मे ना. सो अगेन दिस इज रुपीज 5. सो फॉर द सेकंड प्रॉब्लेम द आन्सर इज बी अगेन. सो सेक 2 इज बी. ओके, सोपं आहे ते. फेस व्हॅल्यूवर नेहमी डिव्हिडंड काढला जातो. त्याच्यानंतर बघा, द NAV ऑफ अ युनिट इन अ म्युच्युअल फंड स्कीम इज रुपीज 10.65. देन फाइंड द अमाऊंट रिक्वायर्ड टू बाय 500 सच युनिट्स. सो व्हेरी सिम्पल. तुम्हाला काय करावं लागेल बघा, 10.65 अशी किंमत दिलेली आहे तुम्हाला. त्या 10.65ला तुम्हाला 500 ने गुणावं लागेल, बिकॉज 500 युनिट्स त्यांनी परचेस केलेले आहेत. म्हणजे हे 2 शून्य झालेच आणि 5 ने गुणा याला. 5 5 25, 25 5 हातचे आले 2, 5 30 आणि 2 32, 2 हातचे आले 3, 5 10 50 आणि 3 53. आणि दशांश चिन्ह कुठे ठेवणार तुम्ही? इथे 2 आहेत ना, दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत, त्यामुळे इथे तुम्ही ठेवणार. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? 5325. इज इट देअर समवेअर? येस ऑर नो? इट इज देअर अँड दॅट इज ए. सो आन्सर फॉर थर्ड क्वेश्चन इज ए. सी, NAV एका युनिटची प्राइस आहे. किती युनिट्स परचेस केल्यात? 500. म्हणजे थोडक्यात हे एक पेन्सिल 10 रुपयाला आहे, तर 50 पेन्सिलींची किंमत किती? एवढ्या लेवलचा सोपा प्रॉब्लेम आहे. काहीही त्याच्यामध्ये नाही. एवढंच ते NAV आणि परचेस्ड वगैरे वगैरे. इट इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड थिंग. पुढे चौथा प्रॉब्लेम बघा, रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज. रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज हे किती असतं? आपणाला प्रॉब्लेम सोडवले त्यावेळी माहिती आहे की रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज इज ऑलवेज 18%. सो क्वेश्चन नंबर 4 आन्सर इज सी. ओके, देन द लास्ट क्वेश्चन ऑफ दॅट 5. सी, व्हॉट इज देअर टू फाइंड द कॉस्ट ऑफ 1 शेअर ॲट द टाइम ऑफ बाईंग. द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज अँड GST इज टू बी व्हॉट? बघा, तुम्ही परचेस करता आहात त्यावेळी काय केलं जातं? अमाऊंट इज ॲडेड, मल्टिप्लाइड तर नाहीच, सबट्रॅक्ट पण नाहीत. ते सेल करताना सबट्रॅक्ट होतं. डिवायडेड बाय तर नाहीच, त्यामुळे ॲडेड टू. त्यामुळे 5चं ऑप्शन आहे ए. व्हेरी सिम्पल कॅल्क्युलेशन्स अँड व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम गिवन हियर. सो आय होप यू अंडरस्टूड दिस डिस्कशन अबाउट प्रॉब्लेम नंबर 1. ओके, now we will go for second problem. I will not solve all the problems because how many are there? Many problems are there. 11 problems are there. So we will do the second problem first. Find the purchase price of the share of rupees 100 if it is at a premium of rupees 30. The brokerage rate is 0.3%. आता प्रीमियम रेट 30 आहे, म्हणजेच तुम्ही ते ॲड करणार. डिस्काउंट वजा करायचा असतो, प्रीमियम हा ॲड करायचा असतो. कशामध्ये? फेस व्हॅल्यूमध्ये. त्यामुळे ह्या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय होणार बघा. दिस इज द प्रॉब्लेम नंबर 2 दॅट वी आर डुईंग 4B2. ब्रोकरेज इज पेड. सी, ब्रोकरेज इज पेड brokerage
is paid on market value of the share. आणि मार्केट व्हॅल्यू आपण आधी काढावी लागेल. इट इज फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. दिस इज द फॉर्म्युला. अँड सो इट इज व्हॉट 100 रुपीज 100 प्लस 30. So it is rupees 130. Right? Now the rate of brokerage is given to you as 0.3%. Okay, so the brokerage on market value so it will be 130 into 0.3%, म्हणजे 0.3 upon 100. म्हणजे ते किती होणार बघा. ते कॅल्क्युलेशन, हा एक शून्य कॅन्सल होईल आणि 13×39 म्हणजे ते होणार 3.9 भागिले 10 म्हणजे 0.39 रुपीज. 0.39 म्हणजे 39 पैसे थोडक्यात. सो द परचेस प्राइस ऑफ द शेअर कशी करतो आपण. परचेस प्राइस ऑफ द शेअर. ऑल सच प्रॉब्लेम्स आर ऑलरेडी डन. दिस इज द फायनल एक्सरसाइज. सो परचेस प्राइस ऑफ शेअर विल बी मार्केट व्हॅल्यू प्लस brokerage. So it is what? Rupees 130 plus 0.39, and so it is rupees 130.39. This is the answer. So this is very, very simple problem. Now coming to next problem. I will erase this. I hope you have understood this. Very simple and calculations are also not difficult. तुम्हाला रूल्स माहिती पाहिजेत आपणाला. ब्रोकरेज हे नेहमी मार्केट व्हॅल्यूवर काढलं जातं. प्रीमियम म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम यांचं ॲडिशन म्हणजे मग ती मार्केट व्हॅल्यू होते. डिस्काउंट असेल तर फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट ही मार्केट व्हॅल्यू होते. ब्रोकरेज हे नेहमी मार्केट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केलं जातं. आणि ज्यावेळी तुम्ही शेअर्स परचेस करता त्यावेळी मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज एवढ्या किमतीला तो तुम्हाला मिळतो. आणि शेअर तुम्ही सेल करता त्यावेळी मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज एवढी तुम्हाला अमाऊंट मिळते. ठीक आहे. सो दीज रूल्स वी शुड अंडरस्टँड अँड द प्रॉब्लेम्स आर नॉट डिफिकल्ट ॲट ऑल. ओके. नाव कमिंग टू थर्ड प्रॉब्लेम. सी हिअर. प्रशांत बॉट 50 shares of face value ₹100 having market value 180. Company gave 40% dividend on the shares. Find the rate of return on investment. ओके. तर आता इथे काय झालं बघा. फेस व्हॅल्यू त्याची 100 आहे. आपण फक्त त्यातले मुद्दे लक्षात घ्या. तिसरा प्रॉब्लेम. ओके. सो फेस व्हॅल्यू इज ₹100. ठीक आहे. नाउ द डिव्हिडंड ऑन FV, because dividend is paid always on FV, so dividend on face value ₹100 at 40%, right? Dividend is 40%, so it will be equal to ₹40. 100 वर 40% म्हणजे 40 रुपये. जो मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर इज ₹180. सी दॅट इज गिवन. मार्केट व्हॅल्यू इज 180. मार्केट व्हॅल्यू इज ₹180. मग आता ऑन इन्व्हेस्टिंग ₹180 डिव्हिडंड इज ₹40. सो ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹180 dividend is ₹40. So the rate of return is dividend upon investment into 100.
डिव्हिडंड किती मिळाला? डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. म्हणजेच काय होणार ते कॅल्क्युलेशन? 40/180 गुणिले 100. म्हणजेच जर ते नीट तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते किती होणार? 200. बघा इथे ओके, हा 0 कॅन्सल होईल. मग इथे 20 होतील. 20 दुणे 40 आणि हे 9 दुणे 18 म्हणजे 20. मग 20 गुणिले 10 म्हणजे 200/9. 200/9 याचा अर्थ काय झाला? 22 पॉईंट काहीतरी होणार ना. बघा 22 9 198 आणि 2/9 म्हणजे 22.2% इन जनरल अप्रॉक्सिमेटली 22.2% हा त्याला काय मिळाला? रेट ऑफ रिटर्न. सो व्हेरी सिम्पल कॅल्क्युलेशन. बघा म्हणजे किती सोपे गणित आहेत बघा ती. नाव कमिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. आय होप यू अंडरस्टूड दिस. कमिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 4 नाव. प्रॉब्लेम नंबर 4. हां, आता तिथे काय दिलंय बघा? फाइंड द अमाऊंट रिसिव्ड. बघा, फाइंड द अमाऊंट रिसिव्ड वेन 300 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 वेर सोल्ड ॲट द डिस्काउंट ऑफ ₹30. मग आता फेस व्हॅल्यू त्यांनी दिलेलीच आहे तुम्हाला. बघा फेस व्हॅल्यू किती आहे? ₹100. फेस व्हॅल्यू इज ₹100. त्याच्यानंतर डिस्काउंट ₹30. डिस्काउंट ₹30. म्हणजे मग मार्केट व्हॅल्यू किती होणार त्या शेअर्सची? मार्केट व्हॅल्यू विल बी फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट. हा फॉर्म्युला. तो फॉर्म्युले प्रत्येक वेळी लिहायचे आपण. म्हणजे 100 वजा 30. सो इट इज ₹70. द अमाऊंट रिसिव्ड बाय सेलिंग 300 शेअर्स. Amount received by selling 300 shares is 300 into 70. म्हणजे 3 सत्ता 21 आणि त्याच्यावरती 3 शून्य. सो ₹21,000. सो ₹21,000 त्याने ते रिसीव्ह केले असं तुम्हाला शेवटी सांगता येईल. कळलं काय? काहीच नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, तुम्ही किती शेअर्स विकले? तर 70 शेअर विकले. ठीक आहे. मग काय झालं त्याच्यामध्ये? सॉरी 300 शेअर्स विकले. सॉरी नॉट 70. 70 हे मार्केट व्हॅल्यू झाली. ती कशी काढली आपण? तर फेस व्हॅल्यू डिस्काउंट आहे म्हणजे कमी करायचा आपण. डिस्काउंट म्हणजे तेवढी अमाऊंट कमी करायची. दॅट विल बी द मार्केट व्हॅल्यू. त्यामुळे 100 वजा 30 असं ते झालं. म्हणजे ₹70 झाले. ₹70 ही त्याची मार्केट व्हॅल्यू झाली. असे 300 शेअर्स त्याने विकले. मग त्याच्यामधून त्याला किती मिळणार? 300 गुणिले 70 म्हणजेच 21,000 मिळणार. कळलं का? सो काय त्याच्यामध्ये आहे बघा. या प्रॉब्लेममध्ये काहीच नव्हतं. कितीतरी सोपा प्रॉब्लेम आहे. नाव कमिंग टू नेक्स्ट प्रॉब्लेम. दॅट मीन्स फ्रॉम दिस 4B प्रॉब्लेम नंबर 5. मग त्याच्यामध्ये काय आहे बघा आता 5वा प्रॉब्लेम. सो आय विल स्क्रॉल डाऊन. 5वा प्रॉब्लेम बघा. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड वेन ₹60,000 वॉज इन्व्हेस्टेड इन द शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू ₹120. बघा काय काय दिलेलं आहे तुम्हाला. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड तुम्हाला काढायचे. बरोबर आहे ना. मग नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड म्हणजेच काय असणार? इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. बरोबर ना. सो नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड, नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड what it is? It is investment upon market value. म्हणजेच काय होणार? इन्व्हेस्टमेंट तुम्हाला किती दिलेली आहे? 60,000. 5वा प्रॉब्लेम ना. बघा इन्व्हेस्टमेंट किती आहे? 60,000. सो ₹60,000 आणि डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू.
त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे 120, म्हणजे इथे किती होणार, हे शून्य जाईल, 12, 25, 60 आणि हे 2 शून्य आहेतच म्हणजे 500. सो किती सोपं आहे बघा, 500 शेअर्स आर रिसिव्ड, 500 शेअर्स आर रिसिव्ड, राईट. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व दिस व्हेरी व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम्स. ठीक आहे, तर पुढचा आपण करूया, म्हणजे दिस इज ओके, दिस इज डन. नाव we will work on problem 4, problems from the set 4b, and now we will work on problem number 6. Problem number 6. मग 6वा प्रॉब्लेम काय आहे बघा. श्रीमती मिता अग्रवाल इन्व्हेस्टेड ₹10,200 when market value of the share was ₹100. ठीक आहे, मग आपण काय करूया, श्रीमती मिता इन्व्हेस्टेड ₹10,200. सो इन्व्हेस्टमेंट किती आहे तिची, श्रीमती मिता अग्रवाल की काय असेल नाव ते, तर ₹10,200. इन्व्हेस्टमेंट इज ₹10,200. पुढे काय दिलंय बघा, मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर वॉज 100. सो मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100. So the number of shares received by her, so number of shares received, काय सूत्र काय आधीच्या प्रॉब्लेम मध्ये वापरले तेच आपलं, इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू, म्हणजे इथे काय होणार, 10,200 भागिले मार्केट व्हॅल्यू 100 आहे, त्यामुळे हे 2 शून्य तुमचे कॅन्सल होणार. किती तिने शेअर्स रिसीव्ह केले, तर 102. ठीक आहे, सो शी रिसिव्ड 102 शेअर्स. पुढे आता त्या पुढच्या डेटामध्ये काय दिलंय बघा. ओके, she sold 60 shares when market value was 125 and sold remaining shares when market value was 90. She paid 0.1% of brokerage. म्हणजे काही सेल्स तिने बघा, तिने काय केलं, ब्रोकरेज किती झालं, त्याला ब्रोकरेज किती असणार आहे दिलेलं तुम्हाला 0.1, बरोबर ना. त्या 0.1 ब्रोकरेज दिलं फॉर बाईंग 102 शेअर्स. हे जे 102 शेअर्स आहेत हे परचेस करण्यासाठी शी सोल्ड 60 शेअर्स वगैरे हा नंतरचा विषय आहे. शी पेड 0.1 ब्रोकरेज फॉर इच ट्रेडिंग. ट्रेडिंग तिने काय केलं, विकत घेतले आणि विकले, हे ट्रेडिंग झाली. मग विकत घेताना पण आणि विकताना पण ब्रोकरेज 0.1% आहे, बरोबर ना. सो शी पेड 0.1% ब्रोकरेज. मी ब्रोकरेजला फक्त BRO लिहितोय ॲज यू नो. फॉर बाईंग 102 शेअर्स, फॉर बाईंग 102 शेअर्स. त्यामुळे ब्रोकरेज किती होणार तिचं एकूण बघा, ब्रोकरेज किती होणार, 0.1% म्हणजे 0.1 भागिले तुमचं किती आहे 100, आणि एकूण तिने इन्व्हेस्ट किती केले 10,200, म्हणजे हे त्याचा गुणाकार करणार तुम्ही, म्हणजे तो ₹10.20 होईल, ₹10.20 एवढं तिने ब्रोकरेज पे केलं. टोटल अमाऊंट पेड बाय मिता, टोटल अमाऊंट पेड बाय हर. कसं काढायचं ते, परचेस करताना काय असतं, ब्रोकरेज ॲड करायचं असतं. त्यामुळे तिला एकूण किती पे करावं लागणार असणार बघा, 10,200 अधिक ती 10.20 ही अमाऊंट जे ब्रोकरेज आहे, म्हणजेच किती रुपये पे करावे लागले तिला, 10,210.20 रुपीज, 10,210.20. This is the amount that she was required to pay at the time of purchasing those 100
परचेसिंग दोज शेअर्स, 102 शेअर्स ते तिने विकत घेतले. ओके, आता काय झालं बघा, शी सोल्ड 60 शेअर्स. बघा दोन, आता हे परचेसिंगचं ट्रान्झॅक्शन झालं. आता सेलिंगचं बघा, शी सोल्ड किती, 60 शेअर्स फॉर मार्केट व्हॅल्यू 125 रुपीज 125. सो अमाऊंट रिसिव्ड बाय हर, सेल केले म्हणजे विकले ना, म्हणजे तिने ती अमाऊंट मिळवली. सो अमाऊंट रिसिव्ड विल बी व्हॉट, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू म्हणजेच किती होणार ती अमाऊंट, 60 शेअर्स विकले ना तिने. शी सोल्ड 60 शेअर्स, 60 इंटू 125 म्हणजे हे किती होणार, हे रुपीज, रुपीज लिहा मागे, रुपीज, आणि हे कंसात पाहिजे कारण 60 हे रुपीज नव्हे, 60 हा शेअर्सचा नंबर आहे, पण एवढी एकूण अमाऊंट म्हणजेच ते किती होणार, 7500 रुपीज 7500 एवढे तिने पैसे मिळवले. ओके, आता मी हे एनलार्ज करतो सो दॅट आय कॅन राईट. प्रॉब्लेम इज अगेन इन फ्रंट ऑफ यू. समोर एक पुस्तक तुमचं उघडून ठेवा आणि बसा मग ते शिकायला. पण मला असं काही वेळा पुस्तक हाईड करावं लागतं. ठीक आहे. नाव रिमेनिंग शेअर्स, हाऊ मेनी शेअर्स रिमेंड, रिमेनिंग शेअर्स 42, 102 वजा 60 म्हणजे 42 शेअर्स उरले. ते तिने 90 रुपयाला विकले मार्केट व्हॅल्यू. सो शी सोल्ड 42 शेअर्स फॉर मार्केट व्हॅल्यू रुपीज 90. सो अमाऊंट रिसिव्ड किती होणार, अमाऊंट रिसिव्ड इट विल बी 90 into 42 rupees. So what is that? It is 3780. बघा 9 दुणे 18 आणि 9 चौक 36. 36 तो एक 18तला 8 आणि 1 हातचा आला तो मिळवणार म्हणजे हे 3720 रुपये झाले, 3780 झाले, सॉरी, रुपीज 3780. ठीक आहे. सो द टोटल अमाऊंट रिसिव्ड, total amount received by selling, total amount received will be what, 7500 अधिक 3780. So what will be this? This is equal to rupees what, 11280 rupees 11280. This is what she received. सो तिने ब्रोकरेज इथे पण पे केलं ना, ब्रोकरेज पेड इज इक्वल टू 0.1%. मग आता ब्रोकरेज पेड विल बी व्हॉट, अमाऊंट इंटू पर्सेंटेज ऑफ ब्रोकरेज. सो इट विल बी व्हॉट, ब्रोकरेज पेड हा रेट झाला, ब्रोकरेज पेड ॲट द रेट, दिस इज द रेट. आता एकूण तिने किती ब्रोकरेज पे केलं, ब्रोकरेज पेड एकूण तिने किती मिळवले, 11280, त्याच्यावर 1% म्हणजे 0.1 अपॉन 100. सो इफ यू मेक दिस कॅल्क्युलेशन यू विल फाइंड दिस टू बी रुपीज 11.28, रुपीज 11.28. ठीक आहे. नाउ आय विल इरेज दिस पार्ट, दिस इज नॉट नीडेड नाउ. All these calculations we have already done, so okay, this we will erase. ठीक है. Now this rupees 11.28 that we have got, we will this is what she has paid brokerage. Okay. आता तुम्हाला माहिती आहे की हे काय करावं लागतं आपल्याला, वेन एव्हर यू सेल ब्रोकरेज हे वजा करायचं असतं. सो अमाऊंट रिसिव्ड
So what we will say, actual amount received by her will be what? Amount by selling shares. So amount by selling minus brokerage. So it was, what was the total amount that she received? 11,280. 11,280 वजा हे 11.28. This much she will get. And so what is this calculation? If you subtract, ते 11,268.72 येतं. 11,268.72 रुपीज. ही कॅल्क्युलेशन्स परफेक्ट व्हायला पाहिजेत, लक्षात घ्या. मग द ॲक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड बाय मिता इज मोर दॅन हर इन्व्हेस्टमेंट, सो शी गॉट द प्रॉफिट. बघा, ही ॲक्च्युअल अमाऊंट सी रिसिव्ड 11,268.72 आणि तिचा खर्च किती झाला होता जेव्हा तिने परचेस केलं त्यावेळी? 10,210. मग ही वजाबाकी, तिला फायदा झाला. सो व्हॉट वी विल से, ॲक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड by selling, okay, is greater than her investment, so the profit is, so amount received minus investment. So what is that? ते होणार 11,268.72 मायनस 10,210.20. Right, this is to be calculated, and if you calculate this will come out to be 1058.52. हे 20 आहे ना, सॉरी, हा 26 वाटेल. 1058.52. Okay, so this is the benefit that she got in this particular transaction. So finally what we can say, Srimati Mita made the profit. So final conclusion from all these calculations that we have, Srimati Mita made profit of rupees 1058.52. So this was lengthy problem, but at the same time it is very simple. ह्याच्यात अनेक गोष्टी झाल्या. मी ज्यावेळी शेअर्स विकत घेतो त्यावेळी ब्रोकरेज हे ॲड करायचं असतं आणि विकतो त्यावेळी ब्रोकरेज हे सबट्रॅक्ट करायचं असतं आपल्याला. मग तिने जे काही 102 शेअर्स विकत घेतले त्याच्यामधले मग 60 एका दराने विकले, 42 एका दराने विकले. मग त्यावेळी जे काही ब्रोकरेज कॅल्क्युलेट झालं ते तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल आणि जेव्हा ते विकत घेता तुम्ही त्यावेळी ते ब्रोकरेज ॲड करायचं. मग त्यावेळी आलेला खर्च आणि हे शेअर्स विकून आलेला मला मिळालेली मिळकत यांचं, ह्याच्यात जर शेअर्स विकून मला जास्त पैसे मिळाले तर मी प्रॉफिट केलं. पण मी समजा साधा विषय आहे ना, 100 रुपयाला मी तर एखादा एक शेअर घेतला, 100 रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले आणि विकून मला 80 रुपये मिळाले, तर आय मेड लॉस ऑफ ₹20. पण 100 रुपयाला शेअर्स मी एकूण इन्व्हेस्ट केले शेअर्स खरेदीमध्ये आणि ते विकले मी योग्य वेळी आणि त्यावेळी मला 140 रुपये मिळाले, तर आय गॉट द प्रॉफिट ऑफ ₹40. पण हे करताना ब्रोकरेज हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आय होप यू अंडरस्टूड द डिस्कशन ॲट द टाइम ऑफ दिस प्रॉब्लेम. ओके, नाउ इन द नेक्स्ट लेक्चर वी विल प्रोबॅबली कंप्लीट द चॅप्टर and then that is all what we wanted to about financial planning. Thank you. Again I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre.
and take advantage of all these lectures. Thank you.